बाबूराव बोत्रे पाटील एकेकाळी हार्डवेअरचं दुकान चालवणाऱ्या पाटलांनी गेल्या 1 ते 1.5 वर्षात 1-2 नाही तर तब्बल 17 कारखाने विकत घेतले आणि त्याचं गाळपई सुरू केलं. परळीतला वैद्यनाथ कारखाना बँकेकडून बोत्रे पाटलांनी घेतल्यानंतर ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला माहीत झाले. बोत्रे पाटलांनी घेतलेले कारखाने आणि त्यांचा खरेदीचा वेग पाहून कुणी म्हणायचं हा पवारांचा माणूस आहे, तर कुणी म्हणायचं यांच्यावर अमित शहांचा हात आहे. बोत्रे पाटलांविषयी जे चित्र तयार झालं ते बंद पडलेल्या कारखान्यांचा तारणहार म्हणून. पण याच बोत्रे पाटलांच्या साम्राज्याला वर्षभरातच उतरती कळा लागली आहे का, असा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे राज्यभरातल्या 17 कारखान्यातला शेतकऱ्यांचे 2000 कोटींपेक्षा जास्त पैसे ओंकार शुगर्सने थकवलेत आणि बोत्रे पाटील सध्या कोणाच्याही संपर्कात नाहीत. बंद पडलेले कारखाने, जास्तीचा भाव आणि वेळेत पेमेंट असं मार्केटिंग करून प्रचंड हवा केलेल्या बोत्रे पाटलांचं गणित नेमके बिघडलंय कुठे आणि अचानक एवढं बिल का थकले, त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. बोत्रे पाटील हे मूळ पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातले आहेत. ओंकार शुगर समूह ही त्यांची कंपनी आहे, ज्यात स्वतः बोत्रे पाटील चेअरमन आहेत, तर पत्नी, मुलगा आणि मुलगी संचालक आहेत. बोत्रे पाटील गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक कारखानदार नेत्यासोबत दिसून आलेत आणि त्यांनी सोलापूर पासून ते नंदुरबार पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कारखाने एकतर विकत घेतलेत किंवा लीजवर चालवायला घेतलेत. थकबाकीमुळे चर्चेत आलेल्या बोत्रे पाटलांनी सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील चांदापूर इथला उत्तम जानकरांचा कारखाना घेतला. याची क्षमता 6,500 क्रशिंग प्रतिदिन एवढी आहे. इथे डिस्टिलरी, 20 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प, CNG आणि फर्टिलायझर प्रोजेक्टसह पेट्रोल पंपसह बरंच काही या कारखान्यात आहे. त्यानंतर बोत्रे पाटलांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातला निलंगेकर सहकारी साखर कारखानाही 2 वर्षांपूर्वी चालायला घेतला. कित्येक वर्षांपासून हा कारखाना आर्थिक अडचणींमुळे बंद होता आणि शेतकऱ्यांनी ऊस कुठे द्यायचा असा प्रश्न असायचा. मात्र बोत्रे पाटलांनी कारखाना सुरू केला आणि 2700 रुपये प्रति टन एवढा विक्रमी हप्ता दिला. विक्रमी रेटमुळे शेतकरीही खुश झाले आणि बोत्रे पाटलांचं मार्केटिंगही झालं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी रिलायबल साखर कारखाना सुरू केला होता, पण कालांतराने हा कारखाना बंद करण्याची वेळ आली. बोत्रे पाटलांनी हा कारखाना चालवायला घेतला आणि शेतकऱ्यांना विक्रमी दर दिला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या गौरी साखर कारखान्याचा पहिलाच हप्ता 3600 रुपयांचा देऊन 2 वर्षांपूर्वी बोत्रे पाटलांनी बाकीच्या कारखानदारांचं टेन्शन वाढवलं होतं. श्रीगोंदा तालुक्यातल्या हिरडगावच्या या कारखान्याला बोत्रे पाटलांनी नवा जन्म दिल्याचं सांगितलं जातं. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या गोकुळ माऊली शुगर हा कारखाना घेऊन बोत्रे पाटलांनी त्याचा गाडा रुळावर आणला. माढा तालुक्यातल्या म्हैसगावचा कारखाना बोत्रे पाटलांनी संजय मामा शिंदेंकडून विकत घेतला आणि तोही नफ्यात आणला. श्रीगोंदा तालुक्यातीलच देवदैठणाचा कारखानाही सध्या ओंकार समूहाकडे आहे. याशिवाय वैद्यनाथ कारखाना बँकेकडून बोत्रे पाटलांनी विकत घेतला. नंदुरबार जिल्ह्यातला सातपुडा तापी साखर कारखानाही बोत्रे पाटलांनी ताब्यात घेऊन पूर्ण क्षमतेने सुरू केला. बोत्रे पाटलांकडे एकूण 15 ते 17 कारखाने असल्याची चर्चा आहे. यापैकी काही लीजवर तर काही विकत घेतलेत. आर्थिक अडचणीतील कारखाना आणि त्याचे तारणहार अशी बोत्रे पाटलांची ओळख बनली. बोत्रे पाटलांनी हे करताना विविध बँकांचे कर्ज घेतले आणि त्या बदल्यात कारखाने सुरू केले. यासाठी त्यांचे राजकीय कनेक्शनही कामी आले आणि या खाजगी समूहाला बक्कळ कर्ज मिळालं. बोत्रे पाटलांनी स्वतःच्या कंपनीला मार्केट रेटपेक्षा जास्त भाव आणि वेळेवर पेमेंट देणारी कंपनी म्हणून प्रोजेक्ट केलं. हे सगळं काही 15 जानेवारीपर्यंत सुरळीत सुरू होतं. पण या वर्षीच्या जानेवारीपासून बोत्रे पाटलांचं गणित बिघडायला लागल्याची चर्चा आहे. कारण ज्या 17 युनिट्सवरचे शेतकरी सध्या संताप व्यक्त करतायत त्यापैकी बहुतांश जणांचं जानेवारीपर्यंत पेमेंट जमा झालंय, पण त्यानंतर गाळप हंगाम बंद होईपर्यंत पेमेंट आलेलं नाही आणि हा एकूण आकडा 2000 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. या थकीत पेमेंटविषयी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे कोणतंही उत्तर नाही आणि आज ना उद्या पेमेंट होईल असं सांगितलं जात आहे. तर काही अधिकाऱ्यांनी खासगीत माहिती दिली की कारखान्याला जे कर्ज मिळणार होतं ते अजून आलेलं नसल्यामुळे पेमेंटला विलंब होतोय. तर दबक्या आवाजात चर्चा अशी होते की बऱ्याच कारखान्यांमधल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा वेतन थकलेलं आहे. पण ओंकार शुगर्सने साखर विक्रीचे करार आधीच केलेत आणि त्यातून जे पैसे मिळालेत त्यातून शेतकऱ्यांचे पेमेंट 15 दिवसांच्या आत होणं अपेक्षित असतं. मात्र ओंकार शुगर्सने हा पैसा बाकी कारखान्यांचं कर्ज फेडण्यासाठी लावला असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे साखर विक्रीतून आलेला पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्याऐवजी तो बुडीत निघालेल्या कारखान्यांना वर आणण्यासाठी वापरला जातोय अशी शंका शेतकऱ्यांना आहे.
बोत्रे पाटील सध्या कोणाचाही फोन घेत नसल्याची माहिती आहे आणि आम्ही हा व्हिडिओ करण्यापूर्वीही जेव्हा बोत्रे पाटील यांना त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी संपर्क केला तेव्हा संपर्क होऊ शकला नाही. बोत्रे पाटलांनी घेतलेल्या परळीतल्या ज्या वैद्यनाथ कारखान्याची प्रचंड चर्चा झाली होती त्या वैद्यनाथ कारखान्याचेही जानेवारी नंतरचे पेमेंट अजून झालेले नाहीत आणि शेतकरी कारखान्यासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगरमधील ओंकार शुगर्स आणि समशेरपूरच्या आयन शुगर्स या ठिकाणची ही परिस्थिती अशीच आहे. शेतकऱ्यांना एप्रिल पूर्ण होण्याच्या आधी जर पीक कर्ज फेडलं तर कोणतंही अतिरिक्त व्याज लागत नाही. मात्र विलंब झाल्यास बँका मोठं व्याज आकारतात. पण ओंकार शुगरने पेमेंट थकवल्यामुळे सगळे शेतकरी गोत्यात आलेत आणि पीक कर्जाचा बोजाही प्रत्येकावरचाच वाढतोय. कुणाच्या घरात मुलीचं लग्न आहे तर कुणी मुलांच्या शिक्षणाचं नियोजन या पैशांवर केलं होतं. पण ओंकार शुगर्सने पैसे थकवल्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण गणित बिघडलंय आणि बोत्रे पाटीलही सध्या आउट ऑफ कव्हरेज झाल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. ओंकार शुगर्सने वेळेत पेमेंट न केल्यास यात सहकार मंत्रालयाला हस्तक्षेप करून पेमेंट करावे लागतील, अन्यथा शेतकऱ्यांचे 2000 कोटी अडचणीत येण्याचीही भीती व्यक्त होती. बोत्रे पाटलांच्या या राईज अँड फॉलवरती तुमचंही मत जरूर लिहा.